नमस्कार, किचन क्वीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी व मोठ्या माणसांसाठी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी. गूळ किंवा साखर न वापरता आज आपण खजूर बर्फी रेसिपी आणि ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. एका मिश्रणापासून 2 रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 कप पेन खजूर घेतलेली आहे. सीड्स काढून टाकलेले आहेत पाहू शकता. आणि हे खजूर आपण मिक्सर ग्राइंडर मध्ये टाकून घ्यायचे आहे. खजूर आता मिक्सर ग्राइंडरला एकदम बारीक पेस्ट करून घेऊया. अर्धे पेन खजूर मी स्टार्टिंगला वाटून घेतलेले आहेत आणि थोडेसे रिमेनिंग ठेवले होते कारण वाटायला थोडासा प्रॉब्लेम येत होता. आणि हाफ कप मनुके घेतले आहेत. आपण त्यामध्ये फक्त 1/4 कप मनुके आता आपण यामध्ये ग्राइंड करणार आहोत आणि काही रिमेनिंग ठेवणार आहोत. आता हे देखील आपण आता मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून घेऊया. या रेसिपीसाठी आपण हाफ टेबलस्पून तूप वापरणार आहोत. तूप गरम झाल्यानंतर 1/4 कप मनुके, 1/4 कप बदाम, हाफ कप काजू आणि हाफ कप शेंगदाणे यामध्ये टाकायचे आहेत. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स कोणतेही थोडेसे कमी जास्त प्रमाण करू शकता किंवा दुसरे देखील ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. यामध्ये तुम्ही अंजीरचा देखील वापर करू शकता. जेव्हा तुम्हाला अंजीर वापरायचं असेल त्यावेळी तुम्ही खजुरासोबत अंजीरला ग्राइंड करून घेऊ शकता. पिस्ता वगैरे असे ड्रायफ्रुट्स देखील तुम्ही या रेसिपीमध्ये वापरू शकता. ही टोटल हेल्दी रेसिपी आहे आणि आपण शुगर फ्री ही रेसिपी बनवत आहोत, त्यामुळे नक्की ट्राय करा. यामध्ये आपण गूळ किंवा साखर काहीही यूज केलेला नाहीये, तरी देखील ही रेसिपी एकदम टेस्टी आणि हेल्दी बनून तयार होते. सर्व ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत पाहू शकता. आता हे सर्व ड्रायफ्रूट आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. आणखी आपण अर्धा टीस्पून तूप घेणार आहोत. हे तूप घरीच बनवलेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये हे तूप बनवलेलं आहे. त्याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर देईन, नक्की पहा तो व्हिडिओ. ड्रायफ्रुट्स थंड होत आहेत तोपर्यंत आपण यामध्ये केलेला आहे आणि आपण आता जे मिक्सर ग्राइंडर मध्ये खजूर आणि मनुके ग्राइंड करून घेतलेले आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत. अशा प्रकारे व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे आहेत आणि आता याला व्यवस्थितरित्या तुपामध्ये भाजून घेऊया. कंटिन्यूअस खजुराला असं स्मॅश करत राहायचं आहे जेणेकरून एकत्र गोळा तयार होईल. स्मॅश करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. पहा कन्सिस्टन्सी परफेक्ट येत आहे. आणखी आपण 1 मिनिटासाठी याला स्मॅश करून घेऊया. बाइंडिंग पहा आता खूप छान अशी आलेली आहे. पहा, जर तुम्हाला गरज वाटत असेल किंवा खजूर जर कढईला चिटकत असेल तर थोडंसं तुम्ही तुपाचा वापर करू शकता. या ठिकाणी आपण टोटल फक्त 1 टेबलस्पून तुपाचा वापरलेला आहे. या रेसिपीसाठी तूप देखील एकदम कमी लागतं. पहा मस्त कन्सिस्टन्सी आलेली आहे, आता परफेक्ट आहे. ड्रायफ्रुट्स आपले थंड झालेले आहेत. आता आपण या स्टेजला आपण ड्रायफ्रुट्स थोडेसे मोठवडच वाटून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही बारीक देखील वाटले तरी चालेल, तुमची चॉईस आहे. अशा प्रकारे थोडे थोडे करत आता आपण ड्रायफ्रुट्स ग्राइंड करून घेऊया. गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे. आता या ठिकाणी आता आपण सर्व ड्रायफ्रुट्स जे ग्राइंड करून घेतलेलं आहे मिश्रण ते आता आपण यामध्ये टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. पहा अशा प्रकारे. आज आपण 2 रेसिपी बनवणार आहोत. दोन्ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता सर्व मिश्रण एकजीव झाल्याच्या नंतर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि मीडियम थंड करून घ्यायचं आहे. मस्तच. आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. एका प्लेटला आपण अशा प्रकारे तूप लावून घेतलेलं आहे. सर्वात पहिले आता आपण मिश्रणाचा अर्धा भाग घेणार आहोत अशा प्रकारे आणि या मिश्रणापासून आता आपण बर्फी बनवणार आहोत. हे मिश्रण थोडंसं मीडियम गरम आहे तोपर्यंतच ही रेसिपी करून घ्यायची आहे. हाताला थोडेसे चटके बसू शकतात, त्यामुळे व्यवस्थित या गोळ्याला बाइंडिंग येईल अशा प्रकारे याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. छान असा गोळा बनवून घ्या. पहा अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स अशा प्रकारे मी रिमेनिंग ठेवलेले आहेत
थोडेसे ड्रायफ्रुट्स मला आज कमीच लागलेले आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकता, तुमची चॉईस आहे. पहा, अशा प्रकारे मी असा एक गोळा बनवून घेतलेला आहे. पहा, अशा प्रकारे छान असा शेप द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थिकनेस कमी जास्त देखील करू शकता, तुमची चॉईस आहे. पहा, ड्रायफ्रुट्स किती छान दिसत आहे या रेसिपीमध्ये. मस्तच. आता या रेसिपीला आपण 2 घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून थंड करू शकता. एक ॲल्युमिनियम फॉईल घेऊ शकता तुम्ही आणि या मिश्रणाला फ्रीजमध्ये ठेवून नंतर तुम्ही याच्या वड्या पाडू शकता, तुमची चॉईस आहे. पण प्रत्येकाच्या घरी ॲल्युमिनियम फॉईल अवेलेबल नसते, त्यामुळे मी हे अशी मेथड दाखवलेली आहे. या पद्धतीने देखील तुम्ही ही रेसिपी किंवा ही बर्फी बनवू शकता. पहा, मीडियम थिकनेस आहे. या रेसिपीला आता आपण असंच थंड होऊ देऊया. आपण 5 मिनिटांनंतर या बर्फीला कट करून घेऊया. झटपट बनवून तयार होणारी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. आता रिमेनिंग जे राहिलेलं आपलं मिश्रण आहे ते देखील मी अशा प्रकारे घेतलेलं आहे आणि सर्व हे मिश्रण थोडंसं एकजीव केल्यासारखं करून घ्यायचं आहे. आता आपण या मिश्रणाचे आपण आता छोटे छोटेसे लाडू बांधून घ्यायचे आहेत. हे एकदम हेल्दी लाडू आहेत, कोणीही खाऊ शकतो. पहा, किती छान असे आपले आता ड्रायफ्रूट लाडू आपले तयार आहेत. पहा, मस्तच ना. हे मिश्रण थंड होण्याच्या आधी पटपट आपण लाडू वळून घेऊया. खायला देखील मस्त लागतात. अशा प्रकारे सर्व लाडू आपण आता बनवून घ्यायचे आहेत. पहा, ड्रायफ्रुट्स देखील किती छान दिसत आहेत. मस्तच हेल्दी आणि टेस्टी ड्रायफ्रूट लाडू आपले तयार आहेत. पहा, किती छान झालेले आहेत. आणि सर्वात शेवटचा लाडू आपला एकदम छोटासा झालेला आहे. मी हा तुम्हाला फोडून देखील दाखवणार आहे. पहा, किती एकदम सुपर सॉफ्ट असा आपला लाडू बनवून तयार आहे. पहा, किती मस्तच आहे ना. ड्रायफ्रूट लाडू 15 दिवस खराब होत नाही. या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे ही दोन्ही रेसिपी 15 दिवस खराब होत नाही. पहा, अशा प्रकारे आता आपण बर्फीला कट करून घेऊया. पहा, किती एकदम स्मूथली आपली बर्फी कट होत आहे. अशाच सर्व बर्फी आपण कट करून घेऊया व्यवस्थित प्रकारे. अशा प्रकारे मी बर्फी कट करून घेते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मस्तच. पहा, किती छान अशी बर्फी आपली तयार झालेली आहे. हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आपली तयार आहे. कोणती रेसिपी आवडली ते नक्की सांगा.